सुरुवातीला 4 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी असं निधन झालं। त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। 4 दिवस झाला आपला प्रचार बंद होता। प्रत्येक ठिकाणी आपण शोकसभेच्या माध्यमातून अजितदादांना श्रद्धांजली वाहत होतो आणि प्रत्येक श्रद्धांजलीच्या भाषणामध्ये आम्ही सर्व हेच सांगत होतो की अजितदादांनी महाराष्ट्रामध्ये विकासाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। पुणे जिल्ह्याचं नंदनवन करण्याचं काम शरदरावजी पवार साहेब आणि अजितदादा पवारांनी केलेलं आहे। या भागामध्ये अनेक धरणं उभी केली, शेतीची हरित क्रांती केली, या भागामध्ये फार मोठी औद्योगिक वसाहत उभी केली आणि म्हणून आज या भागाचा जो कायापालट झाला आहे, सोन्याचे दिवस आपल्या भागाला आलेले, तालुक्याला आलेले आहे, हे सर्व योगदान शरदचंद्रजी पवार साहेब आणि अजितदादा पवारांचं आहे। हे आपल्याला विसरून चालणार नाही आणि म्हणून अजितदादाच्या कामाची उतराई करण्यासाठी आम्ही पुणे जिल्ह्यातील नवे आपल्या खेड तालुक्यातील नवे सगळ्या जनतेला आम्ही आव्हान करतोय की अजितदादांना जर खऱ्या अर्थाने श्रद्धांजली व्हायची असेल तर घड्याळाचे सर्व उमेदवारांना येत्या 7 तारखेला घड्याळाच्या समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा आणि अजितदादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली प्राप्त होईल। परंतु या ठिकाणी अजितदादांना श्रद्धांजली वाहत असताना समोरचे उमेदवार या भागामध्ये मात्र पैसे वाटण्याचं काम करताना आमच्या लक्षात आलं। आजपर्यंत त्या ठिकाणी अजितदादांच्या पाया पडत होते, पण अजितदादांचं निधन झाल्यानंतर अशा पद्धतीचं वर्तन त्याच्या या दुःखाच्या कार्यक्रमामध्ये जर या तालुक्याचे आमदार आणि त्यांचे उमेदवार जर करत असतील तर अशा पद्धतीच्या आमदाराची गरज आपल्या तालुक्याला नाही। शरद भाऊ, मी 4 दिवसापूर्वी तुम्ही आयोजित केलेल्या शोक सभेमध्ये मी शिवसेना पक्षाचा जिल्हा प्रमुख पक्षाचा राजीनामा देऊन अजितदादांचे विचार पुढे नेण्यासाठी मी शोक सभेमध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला। याच्या पाठीमागचं कारण अनेक कारण आहे। आम्हाला वाटलं होतं की आपल्या तालुक्यामध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने 1 वर्षापूर्वी म्हणजे आता 1.25 वर्ष झालंय शिवसेना पक्षाचा उमेदवार म्हणून बाबाजी काळे यांना उमेदवारी दिली। तिथले किस्से मी तुम्हाला सांगतो। 10 ते 12 दिवस आम्ही मुंबईमध्ये होते, आम्ही 4-5 माणसं इच्छुक होतो। हे बाबाजी काळे 10 दिवसात 18 वेळा माझ्या पाया पडले। सारखे पाया पडायचा माणूस, म्हणायचं काही करा, तुम्हाला जर नाही मिळाली तर मला द्यायला सांगा। परंतु जसे आमदार झाले तसे माझ्या पाया काय माझ्या तोंडाकडे सुद्धा पाहत नाही। 1 वर्षात संधी मिळाली आणि लगेच बदल झालेला माणूस मी आजपर्यंत पाहिला असा ढोंगी माणूस या तालुक्याला आमदार मिळालाय। वर्षभराच्या काळामध्ये काय कामं केली त्यांनी, त्यांच्यापेक्षा आमच्या शरद भाऊने 10 पट कामं केले। हे कुणाला म्हणजे ज्योतिषाला सांगायची सुद्धा गरज नाही। त्यांनी सांगितलं, प्रचाराच्या दरम्यान भाषण करत असताना आम्ही बरोबर असायचं, ते म्हणले मी आदिवासीचा प्रश्न सोडवणार, ह्या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम उद्याच्या काळामध्ये करणार। शरद भाऊ ते म्हणले तिकडं कलमुडीचं पाणी त्या 10-15 गावाला नेणार, पण आमदार झाल्यापासून त्यांनी एकाही कामासाठी शासन दरबारी तशा पद्धतीचा प्रस्ताव या भागातलं पुनर्वसनचा प्रश्न सोडेल असंही सांगितलं। पण आज तायगत त्यांनी तालुक्याचा चेहरा मेहरा बदलण्याचं काम करतो म्हणून सांगितलं।
आणि स्वतःचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न केला. मला 2-4 जण कार्यकर्ते म्हणले आपल्या आमदारांनी वर्षभर काही कामं केली नाही, परंतु त्यांना विचारा ना की तुम्ही काळे होते गोरे कसे झाले. मी त्यांना विचारलं, ते सुद्धा सांगायला तयार नाही. अहो, ज्याने तालुक्याचा चेहरा बदलण्याऐवजी स्वतःचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न केला, फक्त लोकांना रामकृष्ण हरी म्हणायचं, मी वारकरी आहे म्हणून सांगायचं, वारकऱ्यांच्या नावावर मतं मागायची, कुणी घरी गेलं की त्याला ज्ञानेश्वरी द्यायची, त्याला पसायदानाचं पुस्तक द्यायचं. अरे, पसायदानाचं पुस्तक आणि ज्ञानेश्वरी देणारी आता माऊलीच्या मंदिराच्या आजूबाजूला स्टॉल लागतो, ते विक्रेते असतात, ते काय वारकरी असतात का? आणि म्हणून हा वारकरीपेक्षा वारकऱ्यांचं नाव घेऊन ह्या तालुक्यामध्ये राजकारण करतोय. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, हा वारकऱ्यापेक्षा गंडादुरी करणारा माणूस जास्त. शरद भाऊ ते आमदार झाल्यापासून मी एकदाच त्यांच्या घरी गेलो. मला 2-3 लोकांनी सांगितलं, काय चहा बी पिऊ नका बघा, नाही तर तुम्हाला तुमच्यावर ते असर करतील काहीतरी. लिंबू टाकायची त्याला फार सवय आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, इथंही मला लोकांना आवाहन करायचं आहे, पैशाच्या नावाखाली लिंबू दोरी जरा त्याच्यापासून बाजूला राहा. माता भगिनी, काय करीन हा माणूस सांगता येत नाही. आणि म्हणून मी बंधू आणि भगिनींना सांगू इच्छितो, या भागाचा विकास करायचा असेल, शरद भाऊ अनेक दिवसापासून या भामा खोऱ्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम त्यांनी आज तायकात केलेलं आहे. नंदनवन केले त्यांनी. ह्या ठिकाणी वांद्रेच्या तिकडं किती लोक येतात आता पर्यटनाला, पुण्यामुळे झालं ते. अशी अनेक कामं, तर त्यांच्या कामं मी आता सांगत नाही, वेळ कमी आहे. परंतु जे जे पैसे वाटतात हे काय पैसे फुकटचे नाहीये, त्यांचे हे काय कष्टाचे पैसे नाहीये. हे पैसे सांगा बरं, तुम्ही एवढ्या दिवस शेती करताय, कामं करताय, उद्योगधंदे करताय,